आलो मला फक्त एक फोन केला, मला सैनिकांना राखी पाठवायचे माझ्या शाळेमध्ये आणि त्या सैनिकांना राखी पाठवायची NSC कमांडो अजित दादा यांच्या ऍड्रेस दिला मी तुझ्या हे दुसरीकडे आहे आणि NSC कमांडो असल्यामुळे कुठल्या राज्यात आपल्याला सांगता येत नाही. तर मला एवढंच सांगायचं आहे की आता गुरु गुरु आपला सर्व काय आहे. पहिला गुरु म्हणजे आपला आई वडील. कोण? आई वडील म्हणजे आई वडिलांना त्यांचं एक दुसरा आपण आपले मॅडम जे शिकवतात त्याच्यावरती भरपूर म्हणजे लक्ष लावून ऐका आणि ते घरी गेल्यावर मोबाईल मध्ये राहतात. मम्मी मला मोबाईल दे, बाबा मला मोबाईल दे. मोबाईल मुले सर्व मुलं आपण फक्त मोबाईल. आमच्या वेळेला मोबाईल होता, आता तरी आता ते आम्ही तेवढं ऐकत नाही. आता माझं मी सांगतो आता बघा ना 7 कमी बघून माझे ना कार्यक्रम तर माझ्या घरात कधीच लागला तर 9 वर्ष माझ्या घरात स्वतः माझी म्हणजे घरवाली म्हणजे माझी धर्मपत्नी बोलल्या का आता टीव्ही बंद 8 वर्ष प्रयत्न करा की मोबाईल पासून लांब थोडं टाइम भेटल्यावर केला त्याच्यात आपली प्रकृती वाढेल. बरोबर आहे. तब्येत वाढेल. मंजूर आहे त्याच्यामध्ये फार त्रास होतो. आपल्याला आता त्रास होत नाही. आपले वीरचा मुंडा स्वतंत्र सेवक वीरचा मुंडा कुणाला माहिती आहे त्यांच्याबद्दल काय माहिती आहे? कुठल्या समाजाचे होते, काय केलं त्यांनी या देशासाठी माहिती आहे? काय त्यांच्याबद्दल कुणाला माहिती नाही. आपल्या पट्ट्याला फार कमी येते. कारण वीरचा मुंडा असे सैनिक होते ज्या सैनिकांनी इंग्रजांना त्यांच्या चौक्या फोडलेल्या, त्यांच्या पोलीस स्टेशनवरती बॉम्ब टाकलेला आहे, बाळांनी मार केलेला आहे. आदिवासी समाजाचे ते आपले देव होते. त्यांना देव नाव दिला गेलं. जन्माला क्रॉस आहे ना, क्रॉस लावायला तरी म्हणायचं. ज्या वेळेला तो लोकांना आपल्या आया बहिणा बहीण बकऱ्या कोंबड्या त्यांना घेऊन जायचे शपथ खाली की या भारत देशासाठी काय करेल. माणसं त्याच्यानंतर अशी परिस्थिती घरात त्याला काय खायला पण भेटत नव्हता आणि ते ख्रिश्चनांच्या ऑपोजिटला होते. ब्राह्मण भेटले आणि त्यांना ते समर्थक हिंदू धर्मासाठी आदिवासी धर्मासाठी लढणारी एकच व्यक्ती ती आहे बिरसा मुंडा. कोण बिरसा मुंडा? काय होते बिरसा मुंडा हे तुम्ही करू शकता. आपल्या
जातीचे आपल्या धर्माचे बिरसा मुंडांनी या देशासाठी काय केलेलं आहे समजतं ना? त्याच्याकडे लक्ष लावलं पाहिजे. तुम्हाला इश्यू परत भेटणार नाही, तुम्हाला आवश्यक भेटणार, पण यांचा एवढा आहे की समजलं ना? तर त्या ब्राह्मणाने त्यांना ते भांडे घेऊन राबवलं. बिरसा मुंडा तुम्ही अकेले लड़ने से रुचि नहीं होगा, आप हमारे साथ चलो. उसके बाद में त्याच्यानंतर त्यांच्या बरोबर घेऊन गेले. त्याच्यानंतर असं खूप त्रास दिला कोणाला खूप त्रास दिला. त्याच्यानंतर त्यांनी विद्या आणि ते दवाई असते ना जन्माची, आपण पहिला फार माहिती होतं. त्याच्यानंतर गावात गेले, त्याच्यानंतर सिंग होता, त्याला पदवी मिळली सिंग. आता म्हणजे सध्या ड्युटीवर असताना सुद्धा तो वेळ काढून आलेले त्यातला आधी त्यासाठी आम्ही दोघेही समक्ष आहोत. त्या सर्वांचे सांगू इच्छितो का मी इथं घडलं जे माझ्या आईवडिलांची भूमी गुरुजनांचा आशीर्वाद त्यामुळे मी आज लाईव्ह आहे. मी मला गाईडलाईन ऑनलाईन देणारे हे पाटील सर आहेत आणि कुंदन सर आहेत त्यांचे ट्रान्समेंट मला फोनवर मोटिवेट करायचे. त्यावेळेस म्हणून आज मी तुमच्या जवळ सैनिक म्हणून उभा आहे. आणि त्यावेळेस जर मी भिवंडीमध्ये त्यांचं एवढं मी सांगतो माझ्या एक अनुभव त्यांचं एवढं नाव पडायचं या भिवंडीमध्ये कोणी कमवलं नाही भिवंडीमध्ये हे मी आता अनुभव शकतो. भिवंडीमध्ये अजून पण सैनिक आहेत आपल्या समाजाचे पण आहे, पण यांनी जी पुण्याई केली ती कोणी करू शकत नाही. मी पण नाही करेन, मी त्यांच्या पायदो बरोबर पण नाही आता पण सांगू इच्छितो. तर मी पण असं जेवढ्या पण गोष्टी आहेत ते तुम्हाला नॅशनल जिओग्राफिक असतील ॲनिमल प्लॅनेट असेल कॉम्पिटिशन उतरले, त्यामुळे कॉम्पिटिशनच्या बेसवर आपण तयार व्हायला पाहिजे. कुठल्या पण क्षेत्रात जायचं असेल तर Gracias.
असताना 10वी पास झालो इथे आपल्या केंद्रामध्ये. मला वाटलं होतं माझं करिअर काय आहे, मी इलेक्ट्रिशियन म्हणून विचार केलेला. जॉब निवडला मला निवड आतापासूनच त्याकडे बोललं पाहिजे. हे नाही की मला पुढचं विचारच माहित नाही, पुढे रस्ताच माहित नाही, फिजिकल आहे. शरीर एक सगळ्यात मौल्यवान वस्तू आहे. मोबाईल मध्ये आजकाल म्हणून मोबाईल मध्ये जर अभ्यासाला रिलेटेड तुम्हाला कुठली गोष्ट जी समजत नाही मोबाईल मध्ये विद्यार्थी विचारतो. ज्याला नाही करायचं बस चाललंय आई वडिलांचा पैसा इन्व्हेस्ट